हे राजकारण म्हणजे सगळं गजकारण होऊन गेलं. मला ते म्हणायचंय. अहो मग सगळे खोट्या मार्गाने चालू या. शेतकऱ्याचा बैल मेला हं. आणि कुत्र्याची कळवण चालू झाली. आलं की चांगलं म्हणायचं की काय माणसं वाढायची लक्षण आहे. नाही म्हणलं तरी आहेत म्हणलं तरी आहेत. मोबाईलचं तुमचं आयुष्यभर मोफत देतो मला आता काढून घेतलं त्या आपण मतदान करायचं आणि त्यांची वडावडी चालू. सध्या राजकारण बघ होत असतं असं तसं. माळ्याचे मकान कोल्याची भांडणं. काय तर 4 रुपये 5 रुपयाने गेलं तर काय बाबा लाखे बहिणीचा विषय काय झाला. ज्यांनी मतदान दिलं त्यांना बरं वाटतं. चोरीचं काय केलंय? काय तुम्हाला एक दिवस जनता दगड घालील. काय त्याचा पैसा फेसा त्याला काय नाही असाच वाया गेला. काय त्याचा फायदा घेतल्याशिवाय सोडत नाही एवढं मला खतम आहे. ऑटोमॅटिक कार्यक्रम आहे ती आता देशीय बोकांडी बसत उतरत नाही ती. कुठला अनुदान अजून आलं नाही काय नाही. कस काय? सरकार आधी त्याचे पैसे काढून घेते आणि मग पैसे वाटते. 50% भाव कमी केलं. कार्यक्रमाला 20,000 रुपये 20 झालं का? मग किती आलं अहो आहे ना अजून असं तुम्ही चोरीच्या मार्गानेच करणारे राज्य नाही ओढून ताण नाही हो सगळी. वडून काय आपल्याला नाही सांगता गव्हर्नमेंट त्याचे पैसे काढून घेतं आणि मग पुढचे पैसे वाढतं. संजय मामा शिंदे होता त्यावेळेस काहीच नव्हतं. ज्याच्या त्याच्या पद्धतीने असतं ते. नमस्कार, बोला रोकठोक न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दर्शक हो, मी सध्या आहे जेऊर फाटा ह्या ठिकाणी आणि इथं हॉटेलात काही शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक बसलेत, त्यांना आपण बोलूयात. नमस्कार, काय चाललंय? काहीतरी लावलंय तुम्ही टी व्ही मालिका बघताय तुम्ही तर? काय नाव आहे तुमचं? कांचीला कुठले तुम्ही? कुठले गाव कुठले? कुंभेज. कुंभेज इथलं कुंभेज फाटा आहे ना. काय परिस्थिती काय सध्या निवडणुकीचं वातावरण? निवडणुका चालू आहे सध्या जिल्हा परिषदाच्या. कुठल्या निवडणुका? जिल्हा परिषद हा निवडणुका लागल्यात ना आता. लागल्या का? हा किती तारखेला चालू? हा प्रचार किती तारखेला चालू नाही? प्रचार चालू झालाय. प्रचार चालूच आहे. हा काय तुम्ही शेतकरी आहेत ना? हो शेत किती काय शेती? शेती किती काय? 2 एकर. काय शेतात काय आता? आता काय ज्वारी. ज्वारी आहे. बाकी अगोदर काय काढलं असेल ना? हा अगोदर काय काढलं असेल ना? काय नाही उडीत केला होता ते असाच गेला. परवडते का नाही? काय त्याचा पैसा फेसा त्याला काय नाही असाच वाया गेला उडीत. कस काय गाड्या? पाऊसच नव्हता त्या टायमाला. लय पाऊस आता. मग हे अनुदान आलं असेल ना? आम्ही उडीत पेरलं पुन्हा पाऊसच नाही. अनुदान आलं असेल ना? हा अनुदान आलं असेल ना? कुठला अनुदान अजून आलं नाही काय नाही. कस काय? सगळ्यांना आलं अनुदान, नाही आलं. तुम्हाला नाही आलं? हो किती होता उडीद तुमचा? किती होता उडीद? उडीत काय 2 एकर होता. 2 एकर होता काय? बरंच होता. माळ करीत तुम्ही? हा हो माळकरी कधीपासून माळ आहे? माळ जवळजवळ 30-40 वर्ष झाली. बऱ्याच दिवसापासून आहे. आता वय किती आहे तुमचं? माझं आता 75 चालू. हो का? तालुक्यातलं राजकारण माहिती असेल तुम्हाला सगळं. मग राजकारण आता काय आहे राजकारण म्हणजे सगळं गजकारण होऊन गेलं. काय राहिले ह्याच राजकारण? कस काय? हा कस काय? हा काय आहे ते माळ्याचे मकान कोल्याची भांडणं. हं, हा हो शेतकऱ्याचा बैल मेला हं, आणि कुत्र्याची कळवण चालू झाली. हं. हे तुवर कळवणच आहे आता सगळी. हा ना, आता आपण बघत नाही काय. बरोबर आहे. हा हं, हं, हं. हा. आपण मतदान करायचं आणि त्यांची वडावडी चालू. वडावडी त्यांची चालणं, आपलं मतदान. आपलं काय आपलं काय? आपल्याला काहीच नाही. शेतकऱ्याला पैसे येतात ना अहो, पीएमचं. कुठं पैसे तरी आहेत का काय? लाडक्या बहिणीच आहेत परत. लाडके बहीण देत्या तसे ते नुसते ही या काय? माणसं वाढायची लक्षण आहे. बाकी काहीच नाही ह्याच्यात. माणसं माझ्याकडे कशी येत्या हं. मी माणसाला कशी बोल पाडी पैसे देऊ थांबा ना मामा 2 मिनिट थांबा. हेच लक्ष नाही थांबा, त्याच्यात. तुमचं नाव काय? नको माझं नाव सांगा की तुमचं. नाही मी बोलले ती वाईट वाटेल ती पाटलाल गाव 2 मिनिटं तुम्ही 2च मिनिटं थांबा. नमस्कार, काय चाललंय बाकी? सगळं व्यवस्थित काय आहे. तालुक्यात काय परिस्थिती? काय सध्या पण बरी हा? आहे बरी आहे सध्या. बरी आहे का? काय सध्या राजकारण तालुक्याचं काय म्हणतं? काय बरी आहे सध्या राजकारण बघ होत असतं असं तसं. आमदार आहे तुमच्या नारायणराव पाटील. नाही म्हणलं तरी आहेत म्हणलं तरी आहेत. तसं का बरोबर? नाही कसं आहे आमदार तर आहेतच की. हा. अजून काय आता नवीन पण आहे. घाबरायचं नाही काय? आपण कुणाची मिंदी नाही, 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 हा? घाबरायचं काय घाबरायचं काय कारण नाही मामा? कोणाला तुम्ही आज घाबरताय पण. नाही ना का बरं? ईट कस काय आला? परिवर्तन काय होते सांगा ना. विकास तुम्ही नाही का काय? नाही तुम्ही मला किती नेत आहे त्याच्यानं कुठं जोरच लावत नाही. मग तुम्ही बोलला तर चुकीचं पाहिजे वागतंय सरकार. पैसे थोडं वाटतं दिशाभूल करते पण दुसऱ्या अंगात जास्त काढून घेते. ना. मोबाईलचं तुमचं आयुष्यभर मोफत देतो मला बरोबर, आता हां. काढून घेतलं त्या मार्गाने काय. हां. हे 1,500 रुपये देत आहे. देतात की पण. 50% भाव कमी केलं काय करा देऊन. हा हा मग एका कुटुंबातलं दिलं किती 1.5. बरोबर. आणि मला पीएमचं पण पैसे येतात किस्सा. अहो किती 2 दिले. हा हा, मग. आणि इकडे 10 क्विंटल एक शेतकरी विकतो की
मुळे उडीत 10 क्विंटल जात त्याचा तूर 10 क्विंटल जाते ह्याचं काढाभर पैसे किती कमी होते या बरोबर किती नुकसान म्हणजे दिशाभूल अहो, करते तरी पण भाजप सत्य देते मला ते म्हणायचंय अहो मग सगळे खोट्या मार्गाने चालू या कस काय 100% लोक मतदान करतात अहो नाहीत करत हा? तुम्ही त्यांची माणसं तसं बोलताय लोक मतदान माणसाचं नाही अहो लोक लोकं करतच नाही ती. मला सांगा नाही नाही ऐकून ती- घ्या ती ऑटोमॅटिक कार्यक्रम आहे ती आता देशीय बोकांडी भाषेत उतरत नाही ती. ती अगदी दाखव बोलत अहो, आमची होय मला तर- आता हे मामांचा विषय असा आहे मामा तुम्हाला खरं सांगतो मी बरं भाजप सत्तेत ऐकणार आता अहो आहे ना अजून असं तुम्ही चोरीच्या मार्गानेच करणार आहे राज्य चोरीचं काय ह्याचं केलंय काय तुम्हाला एक दिवस जनता दगड घालील हा. ही डोक्यात ठेवा जनता दगड घालणार आहे एक दिवस असं होणार आहे हा, पण लोकांची भावना नाही का म्हणायचं नाही नाही हा. नाही ओढून ताण नाही हो सगळी वडून ताणणार मग काय ते. त्याचं थोडं त्याचं थोडं चांग- मामा, तुम्ही पण शेतकरी दिसताय शेतकरी आहेत, हा. हा किती शेती तुमची 4 एकर हा, सांगायला नसताय तुम्ही शेती काय सांगायला चारच आहे का काय काय शेतात काय आता ऊस आहे तुमचं वय किती आहे मामा 67 67 70 घातलीच म्हणायचं तुम्ही राजकारण तुम्हाला माहिती आहे तालुक्यात सगळं माळकरी आहे तुम्ही माळकर कधीपासून माळ आहे पहिलीपासून लहानपणापासूनच काय तालुक्यातलं वातावरण राजकीय विकास वगैरे काय झालाय का नाही तालुक्यात काय आपल्याला नाही सांगता येणार. आपण नसतो ते असतंय बा. मग गावात विकास झाला की नाही जाऊ द्या गावात पण नसतो आपण मग तुम्ही कुठं असता आता? शेतकरी वस्तीवर बरं शेतीतलं सांगा बाबा जाऊ द्या काय आता काय मालाला भाव आहे? नाही किंवा काय नुकसान आज झालंय का शेतकऱ्यांचं काय झालंय की नुकसान काय शेतात काय होत तुमची मका होती विकली का गेली वाहून वाहून कसं काय गेली पाण्याने मग काय आणि ते जाणून आलं असेल ना पण काय आलं हं. 4 एकराला 20,000 रुपये वीस झालं का मग किती आलं लय नुकसान झालं पण हा? बाकीचं काय ऊस बीस काय ऊस गेला गेला कुठल्या कारखान्याला नेताय ऊस असं आंबाली का अंबालिकाला आमच्या इकडे कर्जतला हां बरोबर काय तालुक्यात आता काय म्हणते वारं काय नाही अवघड आहे. तसं काय सांगता येऊ मग हा ना आमदार कोण आहे तुम्हाला माहिती असेल ना? आमचं काय शिवाय. हा आहे की माहिती आम्हाला? कोण आहे ते आपलं हे कोण नारायण आबा. काम कसं आहे त्यांचं चांगलं आहे. हा ना आधी आमदार होते कोण नाही ते संजय मामा संजय शिंदे. मामा त्यांचं काम कसं होतं बरं? बघा यावं. ज्याच्या त्याच्या पद्धतीने असतं ते हा. घाबरला का घाबरायचं नाही मामा काय त्याला नाही, घाबरायचं काय आपण कारण आहे? आपल्या कष्टावर खातो रोज आपण कोण देते घाबरायचं- आपल्याला आपलं कोण राशन भरतंय का काय मला सांगा बरं. आपल्याला घाबरायचं काहीच कारण नाही हम्म. काय कारण आहे? सांगा बरोबर आहे लाडकी बहीण योजना येते की नाही करा तुमच्या हाय हा ना चांगलं आहे का मग सरकार का नाही चांगलं म्हणा तेवढंच हा. आलं की चांगलं म्हणायचं गेलं की काय चुकीचं आहे माझं आहे ना आलं की चांगलं म्हणायचं आणि गेलं की गेलं गेलं सरकार त्याचा काय फायदा चाललंय काय चाललंय मग काय नाही सरकार झालं? त्याचा फायदा घेतल्याशिवाय सोडत नाही एवढं मला खतम फायदा आहे. कशाचा मग काय बरोबर आहे सांगा काय बरं, फायदा कशाचा मला बघ ना आता शेतकऱ्याला भाव नाही कशालाच हा, मका केली हा. ऊस केला हा. तीच हा. भाव किळी 2 रुपयाने गेली कधी आता मग आता केली ना आता का लोकांचं नुकसान झालं लयच शेतकऱ्याचं नुकसान झालं मग मग. एका 2-3 लाख रुपये खर्च येत असल्यानंतर 2 रुपयाने केळी झाली अख्खा पिकअप 2 रुपयाने 3,000 रुपयाचा गेला आहे काहीच उपयोग नाही काय उपयोग आहे कांद्याची पण गांधीची परिस्थिती काय आहे? बरोबर आज लोकांचं इतकं नुकसान होतंय एका फवारणीला 1,000 रुपये लागतात बरोबर आहे, एका फवारणीला फवारणीला हा बरोबर मग काय भाव बसतोय 2 रुपये 3 रुपये कांदा फवारतोय का परत बाया परत लावायच्या मोल मजुरीचं जाऊन काहीच पैसे जात नाही तसा हिशोब केला असेल काहीच फायदा जात नाही माझ्याकडे एक 80 कांदा होता आता किती एक 80 बर हो लय होता. कांदा 4 रुपये 5 रुपयाने गेल्यानंतर काय भाव बाकी आपल्याला काहीच नाही हा? काहीच नाही. काय शेतकऱ्यांचं हालच आहे शेतकऱ्यांचं हाल आहेत आणि मला एवढं गव्हर्नमेंट काय सांगायचं आहे की थोडं म्हणजे काय ते थोडं विचार केला पाहिजे पण त्यांनी शेतकऱ्याचा. सध्या सरकारचं बघितलं त्यांनी योजना आणली म्हणजे पीएम किसान योजना आहे शेतकऱ्यांसाठी 2-2 हजार रुपये देते लाडकी बहीण तसं नाही योजना. सर मला काय माझं गव्हर्नमेंट त्याचे पैसे काढून घेतं आणि मग पुढचे पैसे वाटतं बरं कुठला बी त्याचा फायदा घेते आधी मग सोडतो हम्म, हम्म, हम्म. लाडक्या बहिणीचा आपण म्हणतो लाडक्या बहिणीचा विषय काय असा झाला ज्यांनी मतदान दिलं त्यांना बरं वाटतं ज्यांनी नाही दिलं ते लाडक्या बहिणी का खुश नाहीत हम्म, हम्म, हम्म. कारण त्यांना कुठेतरी काय ते हे होतंच ना बरोबर, ते बरोबर. खुश नाहीत त्या हम्म, हम्म, हम्म. तालुक्याचे असं आमदार तुमच्या. तालुक्याचे आमदार मला आबा पाटील आहेत म्हणूनच आमचा खालचा भाग हे कुकचा भाग चांगला आहे बरं बरं संजय मामा शिंदे होता त्यावेळेस काहीच नव्हतं काहीच नव्हतं हां काहीच नव्हतं पाणी यायचं 15 दिवसात इलेक्शन आलं की बंद करायचं लगेच हां आत्ता आले पाणी महिना झालं पाणी आलं आता मे पुतो पाणी राहणार तुमचा गट कुठला आहे जिल्हा परिषदचा आमचं कसं म्हणाच नाही नाही गट इथला जेऊर जेव रे जेऊर का चिकलठाणा आहे परत जेऊर. जेऊर का जेऊर जेव रे पोपळचा चिकूनच आहे ना जेव हा बरोबर मग बरोबर. जेवच राहणार ना. कोणाची चर्चा आहे इथे सध्या उमेदवाराची
आता म्हणजे ह्याला उमेदवार हा तिचं आबाच आहे ना कोण नारायणबाबा पाटील नारायण पाटील नाही नाही, उमेदवार ते आता सध्या आमदार आहेत आमचा आहेत हा उमेदवार म्हणून कोणाचं नाव चर्चेत आहे इकडे म्हणजे कशासाठी म्हणजे निवडणुकीसाठी जिल्हा परिषद गट म्हणा पंचायत समिती गणासाठी नाही ते आता मग निवडणूक कोण लढवणार आहे इथून कुठली आताची का हा? आता हे आपलं सरडे आहेच की हा का ते हां ते आहेत चांगलं नाव काय त्यांचं मला वाटतं दत्तात्रय सरडे शिर्डे का हां चांगलं काम आहे त्यांचं हां चांगलं काम आहे सरडे तिथं एकदा आले होते पण त्यांनी ते रस्ता मंजूर केला नाही इथला कुठला हा वेता साहेबापासून इथनं गेल्या जेवढ्यातला बरं हां रस्त्याला खरं आता मुलांना शाळेत जाता येत नव्हतं काय नव्हतं आणि काय होते आता कंपल्सरी रस्ता चांगला झाला काय अडचण नाही त्याला